यांच्या विपक्ष JMP वासोटे अ टीम एक टीम भिवंडी परिसरातून पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झाली या टीमचं रौद्र टीमच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन मानावे तेवढे कौतुक कमीच. आणि एक टीम खोपोली परिसरामधील वासोटे अ टीम गोलंदाज मार्कवरती गोलंदाज ज्ञानेश्वर. सलामीची जोडी मैदानामध्ये विलास उतेकर आणि सचिन उतेकर ही जोडकोळी मैदानामध्ये. विलास उतेकर म्हटलं तर छोटा पॅकेट बडा धमाका. KPL मध्ये ज्याने 50 धावा कुठून काढल्या होत्या तो फलंदाज आता मात्र आपलं वर्चस्व या मैदानामध्ये या आडोशीच्या मैदानामध्ये दाखवणार का? पाहिजे पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक. ज्ञानेश्वर सकपाळ गोलंदाजी मार्कवरती JMP वासोटे ए टीम कडून कर्जत वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेनिस क्रिकेट हे टुर्नामेंट्स आपल्याला दाखवल्या जात आहेत. एक आमदार चषक 2025 आणि तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही तिसरी लढत पाहायला मिळते आपल्याला. चांगले सामने पाहायला मिळतात, मोठं आयोजन पाहायला मिळतंय आणि कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये आडोशी या टीम कडून चांगलं आयोजन केलं जातं. 8 टीम्सला इथे मात्र आमंत्रित केलं जातं. पाहायचंय पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय इथे मात्र टाळ्या वाजून. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती येतोय ज्ञानेश्वर सकपाळच्या येणारा हा विलासच्या बॅट मधून ब्रँडेड 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 षटकार ठोकडीचे. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. विलास उतेकरने सुरुवात केली आहे चांगली. आल्या पावली षटकार लगावलाय आणि इथे मात्र आक्रमण चढवलंय. दुसरा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होते ज्ञानेश्वर सकपाळ. गोलंदाजी मार्कवरती एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी करतो. छोटा पॅकेट बडा धमाका अशी याची स्तुती केली जाते आणि इथे मात्र आता चमकतोय. पहिल्या चेंडूवरती दबाव टाकलाय गोलंदाज ज्ञानेश्वर सकपाळवरती. एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु आता कशा पद्धतीने चेंडू फेस करणार या. सुंदर चेंडू फेस केला. इथे मात्र डॉट चेंडूची सांगतायत ते चेंडू पडला आणि उसळी घेतली, बाउन्स झाला. परंतु थोडीशी उंची कमी पाहायला मिळते खेळाडू फलंदाज विलास उतेकरची. डॉट चेंडू होते. दुसरा चेंडू धावसंख्या स्थिरावली जाते 6 या अंकावरती. एक चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. फायसे आता तिसरा चेंडू फेस करतोय. चांगल्या हाताने हलक्यात चेंडू इथे खेळून काढला. चेंडू येतोय कार्पेट लाईनच्या दिशेने. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणार हा चौकार. 4 धावा. चार धावा येते. त्या 4 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावरती. 10 धावा 3 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगलं चौकार षटकार पाहायला मिळतोय. गणागती प्रहार पाहायला मिळतायत इथे. विलास सुतेकर स्लोअर चेंडू फेकला. इथे मात्र बॅटची एज घेतली जाते. डोक्याला हात लावला जातोय कारण विलास सुतेकर 2 मोठे फटके खेळल्यानंतर बॅक टू पविलियन येताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय कारण ज्या फलंदाजासाठी जाळं रचलं होतं तो फलंदाज आता इथे मात्र माघारी परतवताना पाहायला मिळतोय. बॅक टू पविलियन येईल विलास. राजेश उत्तेकर मैदानामध्ये.
ज्ञानेश्वर सकपाळने इथे मात्र विलास उतेकरला इथे परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश उतेकर चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. पहिल्यांच्या दिशेने चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा ज्ञानेश्वर सकपाळच्या गोलंदाजीवरती दुसरा चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या अंकावरती. आक्रमण केलं जातंय. येतोय फलंदाज राजेश उतेकर इथे त्याच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार आल्या लगावलाय. 4 धावा येतात त्या चेंडूवरती. आमचे साथी स्कोरर लेखक सुजल शिंदे आम्हाला या तिसऱ्या दिवसामध्ये इथे आमच्या समवेत लाभले आहेत. एक चांगली कामगिरी करतायत आणि आम्हाला इथे त्यांची साथ लाभतीये. इथे मात्र चेंडू इथे मात्र कॅच मात्र हातामध्ये काढून दिली होती परंतु इथे चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. राजेश उतेकरची ती मात्र झेल सोडली आहे. आता मात्र अजय सकपाळने इथे मात्र चुकी केली जाते. त्यांचेच मित्र आम्हाला रोहित पवार त्यांचे इथे स्तुती करताना पाहायला मिळतात. अजय सकपाळने तिथे झेल सोडली आहे. झेल पकडली असती तर त्यांना 200 रुपयाचं बक्षीस दिलं असतं रोहित पवार यांनी, परंतु झेल जमिनीला दान झालाय आणि एक धावेत या चेंडूवरती 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या अंकावरती. एक षटकाचा खेळ संपला येते. विनीत सकपाळ गोलंदाज मार्क वरती. राजेश उतेकर आणि सचिन उतेकर मैदानामध्ये फलंदाजी करत असताना उत्तेश्वर रौदी टीम भिवंडी परिसरातून पाहायला मिळते. इथे या सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आणि आपली या आडोशीच्या या आमदार चषकामध्ये त्यांनी आपली एंट्री नोंदवली आणि आज या टुर्नामेंट्सला उपस्थित राहिले वेळेवरती आणि त्यांची ही शृंखला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील तिसरी मॅच, तिसरी लढत आणि दुसरा षटक गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज विनीत सकपाळ गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर आणि फलंदाज राजेश उतेकर फलंदाजी करत असताना मोठे फटके येत आहेत का याच्या गोलंदाजीवरती. पाहायचे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. ते चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि ऑफसाइड वाईडच्या बाहेर चेंडू जातोय. पंच आमचे पांडेजी सांगतात पहिल्या चेंडूला पनिशमेंट केली जाते, स्वेर घोषित करतात आणि अवंतर धाव येते या चेंडूवरती. 1 रन्स मिळते. 16 या अंकावरती धावा जाऊन पोहोचतायत. वासुदे टीम गोलंदाजी करत असताना हलक्या हाताने चेंडूला स्पर्श केला. इथे मात्र धाव बाद होणार का थ्रो पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते. चेंडू पुन्हा एकदा उचल फेक करतोय तोपर्यंत आता मात्र फलंदाज इथे धाव बाद पाहायला मिळतोय. इथे मात्र धावबाद होताना फलंदाज पाहायला मिळतोय. थोडस भंबळ पाहायला मिळालं आणि एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये प्रयत्न चालू होता परंतु अपयशी ठरलं तिथे आणि 1च धाव मिळते. परंतु फलंदाजाला इथे बॅक टू पवेलियन यावं लागेल. थोडीशी चुकी झाली आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 2 गड्याचं पतन झाले 17 या अंकावरती आणि दुसरं षटक विनीत सकपाळ गोलंदाजी करत असताना ओव्हरथ्रो पाहायला मिळाला होता आणि या ओव्हरथ्रोच्या माध्यमातून परंतु इकडे मात्र ओव्हरथ्रो नंतर जी पुन्हा 1 धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न होता परंतु ती धाव मध्ये फलंदाज बाद सचिन उतेकर. सुरेश उतेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. अशी गोलंदाजी सुंदर पाहायला मिळते. एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. राजेश उतेकर मैदानामध्ये मोठे फटके सुरुवात अजूनपर्यंत पाहायला मिळत नाहीये. षटकार जोपर्यंत विलास उतेकर फलंदाजी करत होतो तोपर्यंत मात्र एक आशा होती की मोठे फटके येतील की काय परंतु विलासला इथे मात्र परतावं लागलं आणि राजेश आता फलंदाजी करत असताना इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडला, उसळी घेतली, बाउन्स झाला. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता येते
आणि इथे मात्र धावसंख्या स्थिरावली जाते. अप्रतिम गोलंदाजी करतोय. इथे मात्र फलंदाजांना जकडून ठेवलं जात आहे. पहिल्या गोलंदाजीवरती मात्र आक्रमण केलं होतं ज्ञानेश्वर सकपाळवरती, परंतु इथे मात्र आता विनीत सकपाळ गोलंदाजी करत असताना सुंदर फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येणार हा ब्रँडेड षटकार, साधावा. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. राजू सुतेकरनं मोठा फटका लगावला होता. त्यानंतर आता मात्र बॅक टू पवेलियन त्यांना पाहायला मिळतोय. जशास तसं उत्तर पाहायला मिळत आहे. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. विनीत सकपाळ एक चांगली गोलंदाजी करतोय. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये संदीप संदीप उतेकर फलंदाजी. एक डावखोरा फलंदाज रौदी टीम कडून 23 धावा धावफळकरती लागलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा चांगल्या जमवलेत, परंतु फलंदाजांची लाईन लागली जाते. इथे बॅक टू पवेलियन त्यांना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 अंकावरती. 3 विकेटचं पतन झालंय. दुसरं षटक अजूनपर्यंत प्रगतीपथावर असताना लेफ्ट हँड फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू जात आहे वन बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय संदीपच्या बॅट मधून हा चौकार. 4 धावा येतात या चेंडूवरती. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. आल्या पावली लावलाय चौकार. आणि इथे मात्र दडपण पाहायला मिळतंय गोलंदाज विनीत सकपाळवरती. आक्रमण पाहायला मिळतंय. चौकार षटकार येत आहेत. आणि इथे मात्र विनीतने फलंदाजाला सुद्धा मागे धाडलं, परंतु इथे मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट हँड फलंदाज म्हटलं तर एक महागडा फलंदाज ठरतो, कारण की लेफ्ट हँड फलंदाज इंडिया टीम मध्ये सुद्धा आपले विचार केला तर युवराज सिंग एक चांगला मातबार फलंदाज होता. आणि त्याची एक व्याख्या काही तर एक चांगले क्षण त्यांनी इथे केले होते आपल्या टीमसाठी. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 अंकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. संदीप आणि सुरेश उतेकर हे मैदानामध्ये फलंदाजी करत असताना रौदी टीम कडून पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. पुढील होणारी मॅच असेल शिवशक्ती कारगावा यांच्या विपक्ष JMP वासोटे ब. दोन्ही टीम उपस्थित असतील तर आपण समालोचन कक्षामध्ये आपण उपस्थित राहायचे. आणि फर्स्ट इनिंग नंतर आपल्या इथे नाणेफेकी केली जाईल. आपण तयारीत राहायचंय, विलंब लावायचा नाहीये. तिसरं षटक गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज गौरव सकपाळ गोलंदाज मार्कवरती. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते फलंदाज. पहिल्या चेंडूवरती पंच पांडे जे पनिशमेंट करतायत. 2
दिशेने दोन हात लांब करतात, स्वेर घोषित करतात. अवंतर धाव येते पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज गौरव सकपाळ गोलंदाजी करत असताना सुरेश उतेकर, संदीप उतेकर हे फलंदाज मैदानामध्ये एक चांगला अनुभव असलेला फलंदाज पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडू फेस केला होता, परंतु इथे मात्र थोडस बीट होते. फलंदाज बॅटची एज लागली होती. चेंडू धीम्या गतीने होता, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुरेश उतेकरचा, परंतु इथे मात्र फटका फसला जातोय. डॉट चेंडूची सांगता येते पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज गौरव गोलंदाजी करत असताना ओहो सुंदर कार्पेट लाईन दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव येते. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावे लागेल. एक धाव येते आणि एक धावेच्या साह्याने 29 जेएमपी वासोटे टीम समोर 45 ते 50 धावांची मजळ मारावी लागेल. एक चांगली टीम पाहायला मिळते, परंतु आज त्यांच्या टीम मध्ये प्रशांत सकपाळ यांची थोडी कमी असेल, परंतु टीम एक चांगली टीम ज्यांचं नाव या कोयनेमध्ये ज्यांनी गाजवलं होतं ती टीम आपल्याला आज या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. हो इथे मात्र आखून टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता इथे मात्र, परंतु बीड झालाय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय आणि डॉट चेंडू येते. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठे फटके येणं गरजेचे. 45 ते 50 धावा जमवाव्या लागतील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट येते, धावसंख्या स्थिरावली जाते. आता मात्र धावा लागतात या 29 या अंकावरती. इथे मात्र मोठा फटका सजवला, स्ट्रेट ड्राईव्हला खेळून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत या चेंडूवरती येत आहेत 2 धावा येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बाउन्स झाला होता चेंडू, परंतु तिथे मात्र मजल मारली आहे. 2 धावा, 2 धावेची सायने धावसंख्या पुढे जाते 31 या अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गौरव सकपाळचा शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावणार का इथे मात्र पाहायचंय. हो सुंदर चेंडू होता. इथे मात्र डॉट चेंडू होते, धावसंख्या स्थिरवली जाते. अप्रतिम गोलंदाजी केली गौरव सकपाळने. इथे मात्र चेंडू फेकले असतील 6 आणि धावा दिलेत 4. एक वाईट स्वरूपामध्ये आणि दुहेरी आणि एकेरी अशा धावा दिल्या आणि 4 चेंडू मात्र डॉट स्वरूपामध्ये फेस केलेत. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने आक्रमण केलं होतं गोलंदाज ज्ञानेश्वर आणि विनीत सकपाळवरती, परंतु इथे मात्र गौरव सकपाळने इथे कमबॅक करताना पाहायला मिळालंय. आणि आता नवीन गोलंदाज अजय सकपाळने 3 31 धावा जमवलेत. अजय सकपाळ गोलंदाज मार्कवरती. जेएमपी वासोटे ए टीम कडून अजय सकपाळने 3 चेंडूवरती 3 विकेट जर घेतले तर चैतन्य जाधव यांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. अजय सकपाळ साठी 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले तर. इथे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये 500 रुपये जमा. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने खेळून काढलाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, उचल फेक करतोय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. इथे पहिल्या चेंडूवरती चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जातंय. धावसंख्या पुढे 2 ने सरकली जाते 33 अंकावरती. इथे मात्र पुन्हा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. चुकीची फेकी पाहायला मिळते. 2-2 धावा जमवल्या जातात आणि इथे मात्र मोठे फटके येत नाहीत, परंतु इथे मात्र 1-2 अशा धावा येत आहेत आणि धावा जाऊन पोहोचत आहेत
35 अंकावरती 4 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. 40 45 50 धावांचा टार्गेट जर सेट करायचा असेल रौदी टीमला, कारण की एक चांगले फलंदाज असतील, ज्ञानेश्वर सकपाळ असेल वासोटे टीम मध्ये. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय. एसटी रक्षक तिथे चेंडू खाली येतोय आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू पवेलियन. शिवशक्ती कारगाव टीमचा कर्णधार उपस्थित असेल तर आपण यायचे. आता फर्स्ट इनिंग संपेल आणि JMP वासोटे ब टीमचा कर्णधार उपस्थित आहे. इथे आपण यायचं, इथे उपस्थिती दाखवायची. प्रतीक भोसले आपण स्कोरर लेखक साठी यायचंय. या चेंडूवरती मात्र पनिशमेंट केली जाते. अजयच्या गोलंदाजीवरती वाईट+4 5 धावा येत आहेत आणि 5 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 या अंकावरती. आता मात्र चेंडू शिल्लक पाहायला मिळतील. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 40 धावा झालेत 40 या अंकावरती. अजय गोलंदाजी करत असताना इथे मात्र मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. रनआउट होणार का? मात्र थोडीशी चुकीची फेकी पाहायला मिळते आणि एक धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होत आहे. 2 धावा येतात या चेंडूवरती 42 या अंकावरती. आता मात्र चांगल्या धावा जमवल्या जात आहेत या रौदी टीम फलंदाजी करत असताना. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू शिल्लक 2. इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फेस केला होता, परंतु इथे मात्र खोदून काढला चेंडूला आणि इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती दोन धावा घेतल्या जातात. 2 धावा जमवून धावसंख्या जाऊन पोहोचते 44. डबल चौका 44 धावा येत आहेत. या शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजय सकपाळ सुंदर चेंडू फेस केला. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली जाते 44 अंकावरती. येणारे 28 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय. चोवीस बॉल आणि 45 धावा. कारगाव टीमचा कर्णधार आपण यायचंय. शिवशक्ती कारगाव टीम. श्री चंडिका देवी आदर्श तरुण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष गणेशजी पवार साहेब आपण यायचं. टॉस का बॉस मध्ये टॉस उडवण्यासाठी शिवशक्ती कारगाव टीम यांचा विपक्ष JMP वासोटे ब.
पुढची मॅच पाहायला मिळेल. JMP वासोटे ब आणि शिवशक्ती कारगाव यांच्यामध्ये टॉस केला आणि टॉस जिंकला JMP वासोटे ब टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ही इनिंग संपल्यानंतर आपण त्वरित मैदानामध्ये असं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, तयारीत राहायचंय. आपण येणारे 24 चेंडू धावा जमवायचे आहेत. 45 रन्स. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये ज्ञानेश्वर सकपाळ आणि गौरव सकपाळ सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. फलंदाजी करण्यासाठी 24 चेंडू 45 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज मार्कवरती गोलंदाज राजेश उतेकर रौदी टीम कडून मॅन फ्रॉम भिवंडी परिसरातील ही टीम पाहायला मिळते. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार इथे मात्र जकडून ठेवणार का या फलंदाजांना टीम JMP वासोटे अ टीम पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना गौरव सकपाळ ज्ञानेश्वर सकपाळ या ऑलराऊंडर पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, हल्ला चढवला, हल्ला बॉल केलाय. पहिल्या चेंडूवरती चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउंड चौकार, 4 धावा ठोकडीचे. चार धावा आहेत त्या चेंडूवरती. 4 धावेच्या साहाय्याने श्री गणेश केला जातोय. गौरव सकपाळच्या बॅट मधून 45 धावांचा पाठलाग करत असताना चांगली गेम. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले आहे. थोडस मात्र भंबळ होताना पाहायला मिळालं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय आणि या चेंडूवरती येते 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आले. यांच्या इथे आगमन झालंय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोलंदाज मार्कवरती सज्ज होते. 2 चौकार लगावलेत. इथे मात्र ब्लॉक चेंडू होता. इथे मात्र रनआउटचा चान्स होता परंतु मिस फील्ड पाहायला मिळते आणि 1 धाव तिथे घेतली जाते. जर चेंडूची उचल फेक चांगली झाली असती तर इथे मात्र गौरव सकपाळला बॅक टू पवेलियन त्यांना पाहायला मिळालं असतं. वडवळ ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार यांचे आगमन झालंय. आपण यायचं स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आणि उपसरपंच किरण सकपाळ आपण याचे. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र बंबळ पाहायला मिळतोय आणि 2 धावा येतात. इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू खाली आले होते परंतु 3 क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत होते आणि चेंडू तिघांच्या मध्ये पडला. इथे मात्र झेल जमिनीला दान झाला आणि धावा येत आहेत 2 या अंकावरती. चुकी पाहायला मिळते. धावा येतात 2च्या साहाय्याने धावा पुढे सरकले जातात. 11 या अंकावरती झेल टिपला असता तर कुठेतरी मात्र दडपण पाहायला मिळालं असतं परंतु इथे आता मात्र धावा आलेत 11. सुंदर चेंडू फेस केला. इथे मात्र पुन्हा एकदा गच्चाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि वडवळचे उपसरपंच किरणजी सकपाळ यांचं आगमन झालं. आपण यायचं स्थानापन्न व्हायचं समालोचन कक्षामध्ये. पंच आपण काढायचं बॅट कट आहे की लेग बाईज रन आहे पांडेजी? लेग बाईज. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव येते आणि 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. 45 धावा जमवत असताना गोलंदाजी. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. ते चेंडू पाडल्यानंतर उसळी घेतली जाते. डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 अंकावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एका चेंडूवरती गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. तिथं धावबाद झाला असता परंतु आणि नंतरच्या चेंडूवरती मात्र चेंडू हे मध्ये ट्रॅव्हल झाला होता परंतु झेल पकडला नव्हता आणि येणारे 18 चेंडू आणि 33 धावा डबल 3 धावा जमवायचे आहेत. 18 चेंडू 33 धावा पाहायचे. आता गोलंदाज मार्कवरती गोलंदाज
गंगारामजी जाधव आपण यायचं इथे समालोचन कक्षामध्ये, त्वरित यायचंय. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सचिन उतेकर गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडू 33 धावा. गंगारामजी जाधव साहेब आपण यायचे, त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचे. 18 चेंडू 33 धावा, 12 धावा जमवल्यात पहिल्या षटकामध्ये. फलंदाजी करत असताना वासोटे अ टीमने आता मात्र गौरव सकपाळ आणि ज्ञानेश्वर सकपाळ ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना 2 चौकार लगावले गौरव सकपाळने, त्यानंतर 1 धाव आणि दुहेरी धाव अशी फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज मार्गवरती सचिन उतेकर 6 चेंडू फेस करण्यासाठी इथे मात्र सज्ज होतोय. आता ज्ञानेश्वर सकपाळ स्ट्रायकरला फलंदाजी करत असताना पहिला चेंडू हलक्या हाताने फेस केला. इथे मात्र 1 धाव येते. क्षेत्रक्षणामध्ये चुकी पाहायला मिळते थोडीशी इथे मात्र, परंतु एका धावेवर समाधान मानावे लागेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते 13 या अंकावरती. तर इथनं मात्र बघायचं जवळ मैदानाच्या आतमध्ये लॉफ केला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणं अगदी यावेळी आपण पाहू शकाल चेंडू क्षेत्ररक्षकांना पकडला बाउंड्री लाईन वरती, पाय पडला गेला आणि तिथे हा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. येतोय दमदार षटकार. JMP वासोटी संघ इथनं पाहू शकाल आपण आता इथनं बघायचं हा फटका सुरेखा जागा निर्माण केली आणि चालला सीमारेषा पलीकडं. यावेळी फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच गौरव सकपालच्या बॅटमधनं अगदी दमदार षटकार. तर पता आपण 19 फेब्रुवारी रोजी याच मैदानावरती सोंडाई माता चषक आमदार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सोंडाई क्रिकेट संघ चिंचखांबला यांच्या वतीने ती स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आणि त्यानंतर 19 फेब्रुवारी पासून 4 दिवस ती स्पर्धा या मैदानावरती चालणार आहे. प्रकाश झोतातील नाईट रनची स्पर्धा असेल. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल तर 20 फेब्रुवारी या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि कोयना समाजातील 8 संघ त्या दिवशी या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तर इथनं मात्र सर्व संघांना सुवर्ण संधी असेल या मैदानावरती खेळायची. अगदी आपण पाहिलं तर 19 फेब्रुवारीपासून ती स्पर्धा चालणार आहे. 20 फेब्रुवारीला 8 संघ या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तर जो कोणी संघ या ठिकाणी इच्छुक असेल तर तो आयोजकर्त्यांपर्यंत पोहोचायचा. अगदी इथनं मात्र पहा बॅटची लिडिंग कशी लागली आहे. फलंदाज यावेळी पाहिलं आपण गौरव बॅटिंग मार्कवरती. इथे मात्र जेल सोडला विकेट किपरनं आणि डेफिनेटली जर पाहिलं तर इथे या बॉलवरती डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि निश्चितच चेंडू समाप्त झालेत. इथनं 4 गोलंदाज आपण पाहिला तो म्हणजे सचिन उतेकर त्याच्या गोलंदाजीमधनं. आताच इथे आगमन झाले आमचे नेहमी आम्हाला ज्यांची साथ लाभते आणि आमच्या समवेत जोडले जातात आमचे साथी समालोचक सिद्धूजी सकपाळ. तुमचे हार्दिक अभिनंदन. आपण यायचं आणि इथे आमच्या सोबत जोडले जावेत. आपण यायचं, आपली मॅच आहे आणि इथे समालोचन करण्यासाठी आपण यायचं आहे त्वरित. सिद्धूजी सकपाळ सहकार्य करायचं आपण. ओव्हर टू प्रवीण. इथनं मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अगदी अप्रतिम गोलंदाजी केली जाते परंतु 2 षटकार आलेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. हा फटका देखील चांगला गॅपमध्ये ढकलला गेला. या मोमेंटला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं वाईडिश लॉंग ऑफला इथे मात्र येईल दमदार रुबाबदार चौकार.
होत्या त्या म्हणजेच 18 धावा इथं खर्च केल्या. पहा मित्रांनो, उत्तरार्धामध्ये गरज होती, टार्गेट सेट केलं गेलं होतं ते म्हणजे 45 धाब्यांचं. आणि बघायचं इथनं आता गरज असेल 2 षटकं बाकी आहेत म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी इथनं 15 धाब्यांची गरज असेल. ती म्हणजेच आपण पाहता यावेळी वासोटे क्रिकेट टीमला यावेळी 5 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहाल तर यावेळी रौदी संघाचा राकेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि गरज आहे अजूनही 15 धाब्यांची. म्हणजे सामना इथे आपण पाहता वासोटे संघाच्या बाजूने झुकतो की काय. अजूनही समीकरण 15 धाब्यांचं बाकी आहे. मॅथमॅटिकल विचार केला तर इथनं मात्र आता गोलंदाजीचं वर्चस्व दाखवावं लागेल ते म्हणजे रौदी क्रिकेट संघाला. अगदी पहिल्यांदा टॉस जिंकला, बॅटिंग निवडली होती, परंतु आता इथे वासोटी क्रिकेट संघ कुठेतरी पुढे आपल्याला दिसत असताना डेफिनेटली या बॉलवरती आडव्या बॅटनं खेळायचा होता. बॅटिंग मार्कवरती पाहता स्ट्राईकला फलंदाज गौरव. पुन्हा एकदा डॉट बॉल आला. अगदी आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू त्याने डॉट खेळलेत. मोठे फटके देखील आले मित्रांनो. आपण जर पाहिलं तर या ठिकाणं तब्बल 45 धाब्यांचा पल्ला गाठायचा होता. रौदी क्रिकेट संघ थोडीशी धावसंख्या उभी केली, छोटीशी धावसंख्या, छोटंसं समीकरण इथनं सेट केलं गेलं. आता बघायचं इथनं अजूनही समीकरण कोणत्या बाजूनं झुकेल. अगदी पारडं कुठल्या संघाचं जड असेल. या बॉलवरती पाठवलं, मिड विकेटला चेंडू चालला, एक धाव कंप्लीट झाली, दुसरीसाठी कॉल दिला जाणार नाहीये कारण की रिस्की धाव इथनं मात्र घेतली जात नाहीये. समीकरणामध्ये लगेच चेंजेस पाहायला मिळतील. चेंडू इथनं येणारे असतील 10 आणि 14 धाब्यांची गरज विजयासाठी आपण पाहता ते म्हणजेच JMP वासोटे क्रिकेट संघाला. यावेळी बघायचंय सुरेख फटका फलंदाज ज्ञानेश्वर सकपालच्या बॅट मधून पाठवला जाईल. मिड विकेट क्लिअर केलं आणि इथे मात्र येतोय मोठा फटका 7 धाब्यांसाठी दर्जेदार षटकार. विजयासाठी 8 धाब्यांची गरज JMP वासोटे क्रिकेट संघाला इथं आपल्याला पाहायला मिळेल. 5 इथनं गोलंदाज तयार. पाहिजे 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 चेंडू ते बाकी असले षटकातील आणि गोलंदाज पाहता तो म्हणजेच राकेश. इथनं मात्र पुन्हा एकदा पाठवून दिलं. पाठोपाठचा लगातारचा शानदार येतोय धमाकेदार मोठा तडका षटकार. आता समीकरण मात्र फक्त उर्वरित आपण जर विचार केला तर बॉल इथं बाकी असतील ते म्हणजेच 8 चेंडू आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. पाहू शकाल अगदी अप्रतिम इथं आमचे KWT कर्जत वर्ल्ड टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आलेला पाहायला मिळते. अगदी ह्या बॉलवरती देखील डाऊन द ग्राउंड फटका सरळ बॅटने खेळला गेला. इथे आली 1 धाव. टोटल आता जर विचार केला तर स्कोर इज लेवल म्हणजेच यावेळी धावा धापटण्यावरती लागल्या 44. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी अगदी फक्त आणि फक्त निर्णायक 1 धावेची गरज. यावेळी 5 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार. 1 धावेची गरज. राकेशला आपण पाहता रौदी क्रिकेट संघाचा विचार केला तर इथे मात्र कुठेतरी हा सामना सोडावा लागेल आणि 1 षटक इथं मात्र बाकी राहिलं. अद्यापही जर विचार केला तर मॅच मध्ये पकड मजबूत झाली आणि सामना इथनं जिंकला तो म्हणजे JMP वासोटे क्रिकेट संघानं. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा, अभिनंदन वासोटे क्रिकेट संघ आणि इथनं मात्र व्हेरी व्हेरी हार्ड लक रौदी क्रिकेट संघ. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. विजयी संघ इथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दुसऱ्या फेरीमध्ये या संघाने प्रवेश केला.
तर त्यानंतर